ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा आता अर्जुनने सायलीच्या कपाटामध्ये प्रतिमाचा फोटो पाहिलेला असतो, तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. तर अर्जुन सायलीला विचारतो की हा फोटो तुम्ही आणून ठेवलायत का? तेव्हा आता सायली मान हलवून होकार देते. तर त्यानंतर अर्जुन हा फोटो बाहेर काढतो. तर त्यानंतर पाहतो तर त्याच्यावरती आता सायलीने स्केच मार्क सगळं काही केलेलं असतं. अर्जुन पटकन आता दरवाजा बंद करतो आणि त्यानंतर तो सायलीला विचारतो की हे सगळं तुम्ही का केलंय? त्यावरती सायली सांगते की मी ज्या अलिबागमध्ये ज्या बाईंना पाहिलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावरती असेच एका बाजूला भाजलेले व्रण होते आणि तेच मी तिथं काढण्याचा प्रयत्न केला आहे. 1 मिनिट थांबा, असं म्हणून सायली आता त्या फोटोकडे जाते. तर त्यानंतर सायली आता ओढणी काढते बाहेर आणि तो फोटो त्यावरती आता सायली अर्ध्या बाजूने ओढणी झाकते की जशी प्रतिमा ओढणी घेते अगदी तशीच. सायली अर्जुनला सांगते की त्या बाईंनी सुद्धा अशीच ओढणी पांघरलेली होती आणि म्हणून मी तशीच ओढणी काढण्याचा तिथे प्रयत्न केला आहे, तुम्ही बघा ना. अर्जुन आता खूप चिडतो आणि सायलीला म्हणतो की हा काय मूर्खपणा चालवलाय तुम्ही मिसेस सायली, तुमच्या डोक्यात अजूनही तेच का चाललंय? सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्हाला तर पुरावे हवे होते ना, मग बघा ना आता सगळा पुरावा तुमच्या समोर आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की मग तुम्ही खालती का नाही सांगितलं की तुम्ही हा फोटो इकडे घेऊन आलात? सगळे किती पॅनिक झाले आहात पाहिलं ना. तेव्हा आता सायली म्हणते की सर मला पुन्हा आजीला खोटी आशा नव्हती द्यायची. आपण जर परत प्रतिमा त्याला शोधायला अलिबागला गेलो असतो आणि त्या आपल्याला भेटल्याच नसत्यात तर पूर्णाजीचं मन किती दुखावलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे आता आपण परत अलिबागला प्रतिमा त्याला शोधायला जाणार आहोत. त्यावरती सायली म्हणते की सर तसंच तर करायला हवं आहे ना. तेव्हा अर्जुन साफ नकार देतो सायलीला. अर्जुन आता खूप चिडतो आणि सायलीला सांगतो की हा काय मूर्खपणा चालवलाय तुम्ही. आता खाली जाऊन घरच्यांना या सगळ्यांबद्दल रेफरन्स देऊ नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे सर आपण हातावर हात ठेवून अगदी बसून राहायचं? तर त्यानंतर अर्जुन आता सायलीसमोर हात जोडतो आणि तिला म्हणतो की मी तुम्हाला हवं तर रिक्वेस्ट करतो, परंतु हा टॉपिक इथेच बंद करा आणि हे जे तुम्ही काय पेंटिंग केलं आहे ना ते सगळं आता पुसून तो फोटो साफ करा प्लीज. सायली आता त्या फोटोवरती जे मार्किंग केलेलं असतं, स्केच काढलेलं असतं ते सगळं काही पुसून टाकते आणि अर्जुनला म्हणते की सर परंतु खालती जाऊन आपण हा फोटो इथे कसा आला याचं काय कारण देणार आहोत? तेव्हा अर्जुन सांगतो की मिसेस सायली मी बघतो ते सगळं, तुम्ही खालती चला. तेव्हा आता ते दोघे फोटो घेऊन जातात. तर तिकडे किल्लेदारांच्या घरी आता पोलीस चौकशीसाठी आलेले असतात, स्टेटमेंट घेतात. तेव्हा चैताली सांगते की मी तर सुट्टीवरती होते 2-3 दिवस, आजच मिळाले आहे. सुमन आता तिथे त्या नोकरांवरती विश्वास दाखवते. ती इन्स्पेक्टरला सांगते की हे नोकर आमचे खूप जुने आणि प्रामाणिक आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर रविराजांची परवानगी मागतात की त्यांना आता घरच्यांची कसून चौकशी करायची असते. त्यावर आता रविराज सांगतो की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम सुरू करा, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य देऊ. तेव्हा आता रविराज सांगतात की मला माझ्या बायकोची शेवटची आठवण, तिचे दागिने मला हवे आहेत परत. तर नागराज मध्यस्थी करतो आणि नागराज आधीचाच खूप घाबरलेला असतो. तो रविराजला म्हणतो की दादा परंतु घरच्या माणसाची चौकशी कशाला? तिथे आता प्रिया मुद्दाम नागराजला म्हणते की काका चोर कोणीही असू शकतो ना, अगदी मी सुद्धा असू शकते, त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सगळ्यांची कसून चौकशी करा, हो ना काका? प्रियाला पक्क आता खात्री पटलेली असते की हे सगळं काही कारस्थान नागराजचंच आहे. नागराज आता खूप घाबरलेला असतो. तो विचार करतो की हा इन्स्पेक्टर माझ्याकडे अशा नजरेने का बघतोय आणि ही प्रिया माझ्यावरती संशय येईल असंच सतत बोलत निघाले आहे. इकडे सुभेदारांच्या घरी आता फोटो भेटत नसल्याने तिथे पूर्णाही खूप पॅनिक झालेली असते. प्रताप आणि कल्पना सुद्धा सांगतात की आम्हाला फोटो भेटला नाही. इतक्यात आता अर्जुन येतो आणि फोटो इथे आहे पूर्णाजी म्हणतो. तेव्हा अर्जुन सायली आता तो फोटो ठेवतात. तर प्रताप म्हणतो की चला आता फोटो मिळाला आहे ना, मग सगळं चांगलं झालं तर. आणि अर्जुन हा फोटो तुमच्या रूममध्ये कसा गेला? तेव्हा आता प्रतापने विचारलेल्या प्रश्नावरती सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर अर्जुन आता सांगतो की हा फोटो साफ करण्यासाठी सायली रूममध्ये घेऊन गेली होती. तेव्हा आता अस्मिता मुद्दाम सायलीला टोमणे मारते. ती म्हणते की मग मगाशी काय सगळं खरं सांगायची दातखीळ बसली होती का? सायली म्हणजे ना गोंधळ घालण्यात अगदी पटाईत आहे. त्यावरती आता कल्पना म्हणते हो सायली तू मगाशीच का नाही सांगितलं सगळं? तेव्हा आता अर्जुन सांगतो की काय आहे ना मम्मा, सायलीने तो फोटो साफ करण्यासाठी घेतला होता ना आणि तिने कोणाची परवानगी न घेता तो फोटो घेतला होता, त्यामुळे तिला वाटलं की पुन्हाची तिच्यावरती रागवेल म्हणून ती काहीच बोलली नाही. तेव्हा आता सायली मान खालती घालून उभी असते. तर पुन्हाची सांगते की सायली अगं या कामासाठी परमिशन घ्यायची काय गरज आहे? उलट तू चांगलंच केलं की हा फोटो खालती काढून स्वच्छ पुसून घेतलास. पुन्हाची सायलीला म्हणते की खरंच सायली तुझा आणि प्रतिमाचा कसलाही संबंध नसताना तुझ्या मनामध्ये आता प्रतिमासाठी मायेचा ओलावा आहे.
त्यावरती सायली मनामध्ये विचार करते की संबंध आहे पूर्णाची, माझा आणि प्रतिमा त्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे की ज्यामुळे त्या आपल्या जवळ आसपासच आहे असं मला सतत वाटतंय. प्रताप तिथे आता पूर्णाईला सांगतो की पूर्णाई, चला तर मग आता तू शांत झाली आहेस ना. तर त्यानंतर प्रताप कल्पना दोघेही तिथून जातात, कारण प्रतापला ऑफिसला जायचं असतं. तेव्हा अर्जुन पूर्णाजीला सांगतो की ठीक आहे आजी, मी पण जातोय, आज मला खूप मीटिंग आहेत ना. तेव्हा आता अर्जुन सायलीच्या कानामध्ये सांगतो की हा जो तुमच्या डोक्यामध्ये टॉपिक सुरू आहे ना, तो बंद करा आत्ताच्या आत्ता, आणि तो निघून जातो. तर इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर उठतात आणि नागराजकडे येतात. तेव्हा ते आता नागराजला प्रश्न विचारतात की चोरी झाली आहे, ते दागिने गायब झाले आहेत, हे तुम्हाला केव्हा कळलं. तेव्हा आता नागराज सांगतो की दादा धावत धावत खालती आला, त्याने आम्हाला सांगितलं, तेव्हाच आम्हाला कळलं. तो सगळं काही खोटं बोलतोय हे प्रियाला चांगलंच माहिती असतं. तर तो इन्स्पेक्टरला सांगतो की काय आहे ना, ते दागिने म्हणजे सोनं नाही आहे आमच्यासाठी, तो एक अनमोल ठेवा आहे आमच्या वहिनींचा, मायेची एक आठवण आहे, आणि ते स्त्रीधन आहे. ते स्त्रीधन आता तिच्या मुलीला आमच्या तन्वीला मिळायला हवं ना. म्हणून मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो इन्स्पेक्टर की ते दागिने लवकरात लवकर शोधा. तेव्हा आता नागराजचे जी नाटकं चाललेली असतात ना, त्यावरती आता रविराज भाळतात आणि त्याला सांगतात की नागराज, अरे शांत हो. रविराज आता नागराजला म्हणतात की नागराज, अरे तू काळजी करू नको, पोलीस हे खऱ्या चोरापर्यंत नक्की जाऊन पोहोचतील आणि आपल्या प्रतिमाचे दागिने आपल्याला नक्की परत मिळतील. तर त्यानंतर इन्स्पेक्टर हे सुमनकडे वळतात प्रश्न विचारण्यासाठी. ते म्हणतात की तुम्ही दिवसभर घरीच असता, तुमचं सगळीकडे लक्ष असतं बरोबर ना. इन्स्पेक्टर आता सुमनला प्रश्न विचारत असतात, तेव्हा नागराज खूप रागाने सुमनकडे पाहत असतो. तर ते म्हणतात की आसपास घराच्या काही संशयास्पद घडलं आहे का, म्हणजे तुमचा कोणावरती संशय आहे का, किंवा घरातल्या माणसांवरती वगैरे. तेव्हा आता सुमन थोडीशी गडबडलेली आणि तितकीच घाबरलेली असते. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सायली खूप अस्वस्थ असते. सायली विचार करते की सर माझ्या बोलण्यावरती विश्वास का नाही ठेवत आहेत. मी आता यांना कसं पटवून देऊ की त्या बाई प्रतिमा हत्याच होत्या. मी आता प्रतिमा हत्याला शोधायला यांना घेऊनही जाऊ शकत नाहीये, परंतु मी अशी बसूनही नाही राहू शकत. सायली आता विचार करते ती म्हणजे प्रतिमाला शोधण्याचा, आणि त्यानंतर ती तळकपणे प्रतिमाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडते. जात असताना सायली कोणाला काहीच सांगत नाही आणि ती प्रतिमाचा फोटो काढून घेऊन जाते. तर इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये रविराज आता सुमनला समजावतात. ते सांगतात की हे बघ, पोलीस हे आपल्या चांगल्या कामासाठीच आले आहेत, तेव्हा तू सगळं काही सांग त्यांना, घाबरू नकोस. तेव्हा आता सुमनला तो घडला प्रसंग आठवत असतो की नागराजने ते दागिने चोरलेले असतात, आणि जर आता सुमनने कोणाला काहीच सांगितलं तर त्याने आत्महत्या करण्याची तिला धमकी दिलेली असते. त्यामुळे सुमन खूप घाबरलेली असते, विचार करते की नक्की काय करावं. तर नागराज आता खूप रागाने तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता नागराज मनात म्हणतो की बाई, आता इथे घाबरून काहीतरी बरळू नकोस. प्रिया आता सुमनला सांगते की सुमन काकी, अगं बाबाच्या रूमची साफसफाई तर तूच बघतेस ना तिथलं सगळं, अगं मग बोल ना, नक्की तू तिथे कोणाला ना कोणाला पाहिलं तरी असशीलच ना. तर इन्स्पेक्टर आता काही प्रश्न विचारणार इतक्यात नागराज येतो आणि तो इन्स्पेक्टरला सांगतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, बघा ना, माझी बायको खूप साधी भोळी आहे आणि ती खूप घाबरून गेली आहे. हे जे तुम्ही ऐश्वर्य बघताय ना, ते माझ्या दादाचं आहे, आम्ही खूप सामान्य माणसं आहोत. सुमन, तू सांग ना, म्हणजे दादाने जेव्हा सांगितलं तेव्हाच तुला कळलं ना. अगं सांग, तुला काही वेगळं सांगायचं आहे का. तेव्हा आता नागराज सुमनला घाबरवत असतो. तर रविराज आता नागराजला सांगतो की नागराज, तू अजिबात सुमनला काही बोलू नकोस, तिला काय बोलायचं आहे ते बोलू देत. तेव्हा आता नागराज सुमनला सांगतो की मी आहे इथे, तू घाबरू नकोस, बोल. तेव्हा आता सुमन खूप घाबरलेली असते. सुमन इन्स्पेक्टरला सांगते की मी काही नाही बघितलं आहे, चोर कोण आहे मला माहिती सुद्धा नाहीये, मला वेगळं काहीच सांगायचं सुद्धा नाहीये. तेव्हा आता इतकी सुमन घाबरलेली असते की ती आता इन्स्पेक्टरशी नीट बोलतही नसते. तेव्हा आता रविराज सांगतात की सुमन, तू शांत हो, एवढी पॅनिक नको हो. इन्स्पेक्टर आता रविराजांना सांगतात की आमचे काही अंदाज आहेत, परंतु आम्ही एवढी खात्री नक्की देऊ शकतो की आम्ही तुमच्या घरच्या चोराला शोधून काढूच. तर त्यानंतर आता रविराज त्यांचे आभार मानतात आणि इन्स्पेक्टर जातात. तर त्यानंतर आता रविराज चैताली आणि मामा या दोघांनाही त्यांची कामं करण्यासाठी पाठवतात. तर त्यानंतर आता रविराज खूप हर्ट झालेला असतो. तो म्हणतो की माझ्या बायकोचं स्त्रीधन होतं ते, आणि एवढ्याशा पैशासाठी इतकं नीच पातळीला कोण उतरलं असेल. तेव्हा आता प्रिया सांगते की बाबा तुम्ही काळजी करू नका, तो चोर आपल्याला नक्कीच सापडेल. हो ना काका, तो खूप नीच आहे तो.
तर त्यानंतर आता नागराज विचार करतो की महिपतला चोरून दागिने देणे मला आता खूप महागात पडणार आहे. दादाला जर कळलं ना की दागिने मी चोरले आहेत तर हे प्रॉपर्टीचा विषय तर सोडाच, दादा साधं मला घरात सुद्धा राहू देणार नाही. इकडे आता सायली अलिबागला पोहोचलेली असते आणि बरोबर त्या ठिकाणी ती आलेली असते की जिथे प्रतिमाचा ॲक्सिडेंट घडला होता. तेव्हा आता ती आसपासच्या लोकांना प्रतिमाचा फोटो दाखवत असते आणि सांगते की दादा यांना तुम्ही ओळखता का, म्हणजे काल इथे ॲक्सिडेंट झाला होता. या बाईंच्या चेहऱ्यावरती ओढणी होती आणि एका बाजूने चेहऱ्याला भाजलेले पुरण होते. तेव्हा ती सगळं काही आता वर्णन करून प्रतिमाचा शोध घेत असते. तेथील माणसांना आता प्रतिमाचा फोटो दाखवून चौकशी करत असते. आता तिथे खूप सारे लोकांना सायली फोटो दाखवून चौकशी करत असते, परंतु कोणी आता प्रतिमेला तिथे ओळखत नसतं. तर त्यानंतर आता सायली विचार करते ते म्हणजे अर्जुनला फोन करून ती इकडे अलिबागमध्ये चौकशीसाठी आल्याचं सांगण्यासाठी. सायली पाहते तर आता तिच्या फोनला रेंजच नसते. तेव्हा आता सायली खूप टेन्शनमध्ये येते. ती विचार करते की आता मी घरच्या कोणाला काहीच सांगून नाही आले आणि घरातले सगळेजण खूप काळजीमध्ये असतील आणि हे जर मला फोन करत असतील तर मला फोन लागणार नाही. काय करू मी आता? देवी आई प्लीज प्रतिभा त्या लवकर सापडू देत, अशी सायली आता देवी आईकडे प्रार्थना करते. इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये कल्पना विमलला सांगते की सायली आली ना की मग ती पोळ्या करेल, तू तोपर्यंत भाजी बनव. तर अचानकपणे तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन आता सायलीला हाका मारत असतो. तो सतत बायको बायको अशी हाक मारत असतो. तेव्हा आता प्रताप म्हणतो की झालं आता याने घरात पाय टाकला का बायकोच्या नावाचा जप चालू करतो हा. कल्पना मी तुला सांगतो हा बापाचा वरचढ निघाला आहे. त्यावर ते आता सगळेच जण तिथे अर्जुनवरती हसत असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो तसं काही नाही आहे डॅड, आणि तो परत सायलीला हक्का मारत असतो. तेव्हा आता कल्पना सांगते की अर्जुन तू जरी हक्का मारले ना तरी तुझी हाक काय सायलीच्या कानांपर्यंत पोहोचता नाही, कारण सायली घरातच नाही आहे. तेव्हा आता सायली घरात नाही आहे म्हटल्यानंतर अर्जुनला मोठा धक्काच बसतो. इकडे आता अलिबागमध्ये सायली विचारपूस करत असते, चौकशी करत असते. अचानकपणे आता सेम प्रतिभासारखेच ओढणे पांघरून एक बाई सायलीच्या समोरून निघून जाते, परंतु सायलीचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. इतक्यात आता सायली जेव्हा वळून पाहते तेव्हा तिला आता प्रतिमा हत्या असल्यासारखं वाटतं. तर सायली आता धावत त्या बाईंकडे जाते, परंतु सायलीने आता त्यांना पाहिल्यानंतर सायलीचा चेहरा पडतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली आता जवळच्याच मंदिरात गेलेली असते आणि देवी आईकडे प्रार्थना करत असते की मी काल ज्यांना पाहिलं त्या प्रतिमा हत्याच होत्या ही माझी खात्री आहे. मी इथे अलिबागला येणं, त्यानंतर प्रतिमा हत्याला गाडीसमोरून ढकलून त्यांचा जीव वाचवणं हे सगळं काही तूच घडवलंस ना. नको गे एवढी माझी परीक्षा घेऊ साई, प्रतिमा हत्या आणि माझी भेट घालून दे, असं सायलीने साथ घालता क्षणी आता देवी आईने फूल पाडून कौल दिलेला असतो. तर गुरुजींनी आता सायलीला प्रसादाचं ताट हाती दिलेलं असतं आणि ते सांगतात की हा प्रसाद घे आणि बाहेर भिकाऱ्यांना वाट, तुझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. तेव्हा आता सायली जेव्हा प्रसाद वाटत असते तर भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये सायलीला अखेर प्रतिमा भेटते. तर आता सायली प्रतिमाला सुभेदारांच्या समोर कसं घेऊन येणार व प्रतिमा पुन्हांची भेट पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब